दरम्यान मराठा उपसमितीचे अध्यक्ष कामाचे नसून ती समिती बरखास्त करण्याची मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। यावर राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर राजीनामा देण्यासाठी तयार आहोत असं विखे पाटलांनी म्हटलंय। उपसमिती काही कामाची नाही। उपसमिती मराठ्यात भांडलावी। उपसमितीचा अध्यक्ष आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला होता की हा माणूसच मराठ्याचं कल्याण करेल, पण तसं वाटत नाही। ते ह्या पदावरीचं पाणी नेते, त्या पदावर देऊन टाकले। त्यांना कामच नाहीये, त्यामुळे ती उपसमिती बरखास्त करून टाका आणि स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करा, म्हणजे मराठ्याला टेन्शन। माझ्या राजीनाम्यावर त्यांना समाधान होत असेल आणि त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न सुटत असेल, मला काही त्या पदावर थांबण्यामध्ये फार उत्सुक आहे असं नाही। त्यांची इच्छा नसेल तर मी केव्हा जायला तयार आहे। त्यांचे आंदोलन जे होतं त्याचा आंदोलनाच्या मागण्याचा आम्ही आदरच केलेला आहे। त्यांच्या पुढे अनादर करण्याची भूमिका आमची कधीच नव्हती आणि पुढे असं कारण नाही आहे। शेवटी त्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यासाठी आम्हीच मी समिती अध्यक्ष झाल्यानंतर त्याला जी गती दिलेली आहे, आता त्यांचा काही गैरसमज असेल तर माझी तयारी आहे त्यांना भेटून दूर करण्याची।